हे कार मध्ये ठेवा, मी येतो थोड्या वेळात. आबा. बस. नाही, मला तुमचे आशीर्वाद हवेत. आशीर्वाद? हो. अरे काय झालं आबा? अरे असू दे, यशस्वी हो. ऍक्च्युली मी आज एक डील फायनल करतोय. असं समजा, ही डील जर फायनल झाली तर महाडिक इंडस्ट्रीजचं नाव देशभरात होईल. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव आहेतच, पण ज्या कमी वेळात तू जे अचीव केलंस ना, कमाल आहे. मला जे जमलं नाही ते तू करून दाखवलंस. ग्रेट ग्रेट. तू ज्या पद्धतीने कंपनीसाठी झटतोयस ना, खात्रीने सांगतो आपली कंपनी फार कमी वेळात देशात नंबर 1 नाही, जगात नंबर 1 होती की नाही बघ. तुम्ही माझ्यापेक्षाही मोठी स्वप्न बघताय असं नाही वाटत तुम्हाला? अरे बाप आहे मी तुझा. नाही, कसं आहे, ऍक्च्युली अजून डील फायनल झालेली नाहीये. आज तो क्लायंट त्याची टीम पाठवणार आहे इन्स्पेक्शनसाठी. ते सगळे आपल्या कंपनीची पाहणी करतील आणि मग त्यांना ओके वाटल्या सगळ्या गोष्टी तर मग आपल्याला ऑर्डर मिळेल. तू ज्या पद्धतीने मेहनत घेतोस ना कंपनीसाठी, तू भावना सांगतो हे डील तुलाच मिळणार. तो विजन चांगलं आहे रे. आता सगळ्यांना असं एकत्र घेऊन बरोबर घेऊन पुढे जा. हो बाबा, नक्कीच. अहो, तुमचे आशीर्वाद सोबत असतील तर सगळं काही शक्य आहे. बरं, कामगारांना याबद्दल सांगेलच का मी या डील बद्दल, इन्स्पेक्शन बद्दल? कामगारांना काय सांगायचं याबद्दल? म्हणजे त्यांना जे काम दिलंय ते करतायत ना. ते करतीलच. आज एक गोष्ट लक्षात ठेव, हे अनुभवाचे बोल आहेत. आज आपण यशस्वी आहोत कारण आपले कामगार, हे कामगार आपल्यासाठी प्रामाणिकपणे काम करतात म्हणून आपल्या कंपनीचं प्रोडक्ट चांगलं असतं. एक कानमंत्र येतो, या कामगारांना विश्वासात घे. जशी त्यांनी मला साथ दिली ना, तुलाही साथ देतील. करेक्ट आहे बा, तुमचं म्हणणं पटतंय मला. मी एक काम करतो, मी केटींना सांगतो आणि कामगारांशीही बोलून घेतो. बरं आबा, मी निघू आता. ऑल द बेस्ट. ह्या बाप लेकाचं पुन्हा पटायला लागलेलं दिसतंय. आणि जर का असंच चालू राहिलं ना तर विक्रांत, तू काही महाडिक इंडस्ट्रीजचा मालक बनत नाहीस. काय करता येईल विक्रांत? या बापलेकामध्ये तुला ठिणगी पाडावीच लागेल विक्रांत, नाहीतर हे बापलेक तुला त्यांच्या मागे ना कुत्र्यासारखं फिरवतील. ही डील फिसकटली ना तर या बापलेकामध्ये बरोबर ठिणगी पडेल. ही डील तू कशी क्रॅक करतोस नाही बघतोच मी. अरे पोरांनो, तुम्ही नका त्या कमलकाच्या नादाला लागू. आणि मला नाही काय बघायचं. नाही आई, आज ना तुला डेमो मिळालच बघ. अगं ही कमलाक काय ना, ही नुसती सगळ्यांमध्ये भांडण लावत असते. आता बघ, तिला कळलं ना तुझं आणि ज्योतिताईचं भांडण झालंय तर बघ कशी पळत येते. आज आहे ना हिची ही भांडण लावायची सवय बघ कशी मोडते. ए आली 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 होय. चल चल लप 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 लप. काय करायचं राणे? अगं सुरके, सपले वय भांडण? ते तुझ्या शेजारने संग भांडण झालंय कळालं बघ, तोडं इकडे आलो. पण कशावर झालं ग भांडण? ते भांडण होय, ते आपलं असंच झालं, पण मिटलंय आता. तुझी ते शेजारी नाही लय भांडखोर बाई आहे, एकदम खवाट. तू अजून तिच्या संग भांडायला पाहिजे होतस. अगं एक नंबरची आगाऊ बाई आहे, काय सांगायचं तुला. ती तुझ्या संगच नाही, समध्या संग ती अशीच वागत्या. कधी कवा कुठं कुणा संग भांडायला मिळतंय तुझी वाटच बघत बसलेली असते बघ. तू तिला असं सोडू नकस. जा आणि तुझे झिंजाव पड. मी आहे का तुझ्या संग? कोण काय करते बघतोच. आव जाऊ द्या ना कमलाक्का, आता झालंय ना शांत सगळं. मला नाही तिचं तोंड बघायचं. असं कसं सोडतात बरं तिला? अगं तिची अक्कल जागेवर आणायलाच पाहिजे. तिचा मेंदू जागेवर आणूया. थांब जरा. आणि बघ, तू जर तिला भेट असशील का नाही, मी तिला बोलवतो का बाहेर? बोलवतो मी तिला बाहेर. कशाला कमला? कसा नाही आवाज बाहेर. काय
कमलाक्का. अहो बोला की. अहो आता तर बोलत होता. बोला की कमलाक्का. तर बाई काय होतंय? काय उलटी येत्या? मग ती मम्मी स्त्री तरी घासा. कमलाक्का मला काय कळणं झालंय तुमचं. काय होतंय? आता तर किस्त बोलत होता. काय मिसरी घासायची? अहो घासा की मग. उलटी येत्या. आओ कमलाक्का. कमलाक्का राणे गोट्या अरे काय केलंय तुम्ही कमलाक्काचं? कसं वाटलं आई डेमो? केलं का नाही तोंड बंद? मी उभ्या आयुष्यात कमलाक्काला एवढं शांत कधी बघितलं ना. आबा चल. आबा तुम्ही इथं. नमस्कार. नमस्कार. हा कशी आहेस? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? मी मस्त आहे. तुझं काम कसं चालू आहे? हळूहळू शिकते आबा. गुड. बरं असं तुमच्याकडे एक महत्वाचं काम होतं म्हणून तुम्हाला असं रस्त्यात गाठलं. एक मोठा क्लायंट आहे. त्याची टीम आपल्या कंपनीमध्ये इन्स्पेक्शनसाठी येणार आहे. आणि जर काय हे इन्स्पेक्शन व्यवस्थित पार पडलं तर आपल्या कंपनीला मोठं डील मिळू शकतं. अहो हे कसलं भारी आहे आबा. पण आम्हाला काही माहितच नव्हतं. अचानक ठरलं म्हणून तुम्हाला कळलं नसेल. पण मी इंद्रजितला सांगितलं तुम्हाला सांगायला. तो सांगेल. माझं तुम्हा दोघांकडे एक वेगळंच काम आहे. तुम्ही जरा लक्ष ठेवा. मी कळते ना काय म्हणतोय ते. म्हणजे कामगारांना विश्वासात घ्या. त्यांना या सगळ्याची कल्पना द्या आणि सांभाळून द्या. आलं का त्यांना? तुम्ही काळजी करू नका. आम्ही सगळ्या कामगारांना या इन्स्पेक्शन बाबतीत सगळं समजावून सांगू. आणि हे डील आहे ना आपल्या फॅक्टरीलाच मिळेल. तुमच्यावरती विश्वास आहे म्हणून तुम्हा दोघांवरती जबाबदारी सोपवली मी. अरे येऊ? हो आबा. येतो. कसलं भारी आहे ना गोट्या. आता हे डील आपल्यालाच मिळणार. तुला काय वाटतंय? तुला उचक्या सुरू झाल्या तोय. राणे काहीतरी डेंजर होणार आहे. ए काय डेंजर बिंजर नाही. चल 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 निघू आपण इकडून. चल. गजा काय चाललंय? हो साहेब काय सांगायचं तुम्हाला. त्या कामगारांना त्या हजेरी मशीनची जुळवूनच घेता येणं झाले. त्यांना कळतच नाही त्यांची हजेरी लागली का नाही लागली. नुसता गोंधळ करतात त्या मशीन समोर. हाच आपला आजचा मुद्दा आपण पकडायचा आहे गजा. म्हणजे साहेब कामगारांचं लॉग इन होणार नाही. इंद्रावर भडकतील. मग त्याच्या विरोधात संप करतील. त्यांचं लॉग इन जरी नाही झालं तरी ते काम करणार आहेत. पण त्यांना त्यांचा पगार मिळणार नाहीये हे कामगारांना कळलं पाहिजे गजा. पण साहेब हजेरी नाही लागली पगार नाही मिळाला भडकतील ना ते. तेच तर आपल्याला. आज जी कोणी फॉरेनर क्लायंट येणार आहे तिच्यासमोर हे सगळे कामगार संप करतील आणि मग इंद्राची चांगली फजिती होईल. आणि मग ती डील बघ कशी इंद्राच्या हातून निघून जाते. पण साहेब एवढं सगळं करायचं म्हणजे रिस्क आहे ना. आणि रिस्क घ्यायची म्हणजे तुला तुझे पैसे मिळतील गजा. पण आजचं तरी काम नीट कर. करणार की साहेब. तुम्ही बघाच अहो टांगा पलटीन घोडे परार. आलो तुम्ही. थांबा थांबा माग. थांब थांब थांब. सर माग सर माग. चला आतमध्ये चला. लागली लागली चला हजेरी. हा चला चला इथं उभा राहा. बघा त्यात
आर कशाची वाट बघता, या की आता पाठदिशी ती गो राहा. हे जाय कर हो पुढे. Oh, hi ma'am. Hello. Hi, I am Indrajit Madik, the managing director of this company. Nice to meet you. Meet Mr. Katie, the accountant of our company. हॅलो मॅम. Mr. Vikrant, he works here with me. हॅलो अगेन. Hello. Ma'am, would you like to have some tea, coffee or anything else? No, thank you. I had my breakfast, but I would love to check out the factory. Oh, okay. Actually, we want to know how overall the service works here and how much the capacity is and if the workers are happy. I will examine everything and I will look at labor's welfare and well-being. And because, you know, once the contract is signed, it will last for years and we don't want any complications after that. Yeah, sure. I'll show you around. No. I want to do it myself if you don't mind. Yeah, sure. No worries. Please, this way. Thank you. You're welcome. केटी, सगळ्या कामगारांना आजच्या इन्स्पेक्शन बद्दल परत एकदा नीट इन्फॉर्म करा. आजची एक छोटीशी चूक सुद्धा आपल्याला खूप महाग पडू शकते. ओके जस्ट फास्ट. महागात तर तुला चांगलंच पडणार आहे इंदिरा. गजाने माझं फक्त काम केलं पाहिजे. काय पगार कट होणार? अरे आपल्या कंपनीची नवीन मशीन आली ना हजेरी लावायची, त्यात आपली हजेरी लागना, पगार कसा मिळणार? एका मशीनमुळे आम्हाला पगार मिळणार नाही म्हणजे इतक्या दिवस आम्ही काम केलं त्याचं सगळं वाया जाणार. म्हणजे मशीन लागण्यापासून आपल्याला एका पण दिवसाचा पगार मिळणार नाही, ह्याला काय अर्थ आहे? असं कसं? आपण केलेल्या मेहनतीचे पैसे आपल्याला मिळणारच नाही तोय. अरे मग दिवसभर काम करून जर पैसे जर मिळणार नसेल तर काम करण्यात काय अर्थ आहे मग? मी म्हणतो मशीन बंद म्हणजे बंद. काहीतरी करू नका. आपण ते इंद्रजित सरांनी सांगूया, त्यांच्याशी बोलूया काय आहे ती. उगाच आपलं काय बी करू नका. फॅक्टरी मॅनेजमेंट, फॅक्टरी मॅनेजमेंट, फॅक्टरी मॅनेजमेंट. काय गोंधळ चाललाय? फॅक्टरी मॅनेजमेंट, फॅक्टरी मॅनेजमेंट, फॅक्टरी मॅनेजमेंट. तर काय चाललंय यांचं? काय आरडाओरडा करत असतील हे? त्या फॉरेनर लोकांनी हे सगळं बघितलं तर आपण काय वाटेल? कुठ्या आबांनी आपल्यावरती लई विश्वासाने ही जबाबदारी ठेवली आहे. आपण काहीतरी केलं पाहिजे. चल बरं आधी विचारू तरी यांचं काय म्हणणं आहे, है ना? चल चल चल. थांबा थांबा थांबा. काय झालं? कशाला घोषणा देत आहे? राणे इथं आमच्या अन्याय चाललाय. अरे काय झालं? अगं ती मशीन लावल्यापासून नीट हजेरी लागना आणि आमचा धड पगार बी होणार नाही. मग काय उपयोग आहे इथं काम करून? ए बंद म्हणजे बंद, काम बंद करायचं. हाय का आता? असं कोणी सांगितलं? कुणी सांगायला कशाला पाहिजे? सगळीकडे ही चर्चा चालली आहे. अहो आपण बसून बोलू याच्यावरती, याच्यातून काहीतरी मार्ग निघेल. यावर एकच मार्ग, काम बंद. होय होय, काम बंद म्हणजे बंद. हे बघा आपण इंद्रजित सरांशी बोलू याच्यावरती. तुम्ही आत्ता कामाला सुरुवात करा बरं. ए राणी, आम्ही नेहमी तुझं ऐकत आलोय पण ह्या वेळेला आम्ही अजिबात ऐकणार नाही. अगं आम्ही एवढं कष्ट करून आम्हाला त्याचा मोबदलाच मिळणार नसेल तर काय उपयोग आहे? काय मंडळी, बरोबर आहे का नाही? अगदी बरोबर आहे. काम बंद म्हणजे बंद. फॅक्टरी मॅनेजमेंट, फॅक्टरी मॅनेजमेंट, फॅक्टरी मॅनेजमेंट, फॅक्टरी मॅनेजमेंट. सर एक मिनिट. काय झालं केटी? सर इन्स्पेक्शन टीम कुठे आहे? त्यांना तिकडे पाठवू नका प्लीज. ते तर आता शॉप फ्लोअर कडे गेलेत ना. त्यांना आधी तेच बघायचं होतं. काही प्रॉब्लेम झालाय केटी? हो सर, मोठा प्रॉब्लेम आहे. कामगारांचा गदारोळ चालू आहे तिकडे. अरे पण कशासाठी? सर ते काही क्लिअर कळलं नाही पण त्यांचा पगाराचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. ते ऐकायलाच तयार नाहीत सर. नाही, क्लायंट समोरचं कामगारांनी काही प्रॉब्लेम क्रिएट केला ना तर खूप रॉंग मेसेज जाईल. विक्रांत, वी हॅव टू डू समथिंग.
अजून. अरे ऐका ऐका माझं. हे बघा, अन्याय कोणीच सहन केला नाही पाहिजे, पण आधी तो अन्याय होतोय का नाही हे आपण तपासून तरी बघूया. आज आपल्या फॅक्टरीमध्ये बाहेरून माणसं येणार आहेत. त्यांच्या समोर जर आपण असं भांडत राहिलो तर आपली काय इज्जत राहील? अहो, ही फॅक्टरी आपलं घर आहे. आता घरातली भांडणं आपण घरातच मिटवू ना. ही अशी चवट्यावर आणायची का ती? हे बघा, माझं ऐका, आपण आत्ता कामाला सुरुवात करू. तुझं जे काय म्हणणं असेल ते. तुला कामगारांबद्दल काय वाटत नसेल, पण मला त्यांना असं वाऱ्यावर सोडता येणार नाही. युनियन लीडर आहे मी. अगं, त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळणार नसेल तर कशाला काम करायचं त्यांनी? अहो गजाभाऊ, तुम्ही हे बोलताय? हे बघा, शांतपणे ऐका, आपण बोलू या विषयावरती नंतर. अहो, तुम्हाला पण माहितीये आज फॅक्टरीत बाहेरून लोक येणार आहेत. त्यांच्या समोर हे सगळं नको. अगं, जे असेल ते, पण आता ह्यांचं सगळ्यांचं नुकसान झालंय त्याच्याबद्दल काय? अहो, त्या नुकसानाच्या बाबतीत मी स्वतः बोलीन इंद्रा सरांशी, पण आता काम सुरू करा. ऐकलं का? हिचं म्हणणं आहे सगळ्यांनी फुकटात काम करा. कळलं का? हे बघा, तसं नाहीये. हा आपल्या कष्टाचा पैसा आहे, तो आपल्याला मिळालाच पाहिजे. तो हक्क आहे आपला. पण हक्क मागताना आपण आपल्या कर्तव्यात कुठं कसूर ठेवली नाही पाहिजे. या फॅक्टरीचं नाव खराब होणार नाही याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. इथलं काम व्यवस्थित करणं ही आपली जबाबदारी आहे. ते आपण नाकारू शकत नाही. आपण आपलं काम आत्ताच सुरू करू. नाही नाही, अजिबात चालणार नाही. कामगारांना अंधारात ठेवून मॅनेजमेंट त्याचा फायदा घेते आणि आम्ही ते होऊन देणार नाही. काय रे? फॅक्टरी मॅनेजमेंट, फॅक्टरी मॅनेजमेंट. ऐका ऐका ऐका, शांत व्हा. हा, अहो, माझं म्हणणं तर समजून घ्या. मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करते, तुम्ही आत्ता काम सुरू करा. या विषयावरती मी स्वतः इंद्रा सरांशी संध्याकाळी बोलेन. तुमचा कोणाचाच पगार कट होणार नाही हा राणीचा शब्द आहे. तुम्हा सगळ्यांचा विश्वास आहे ना माझ्यावर? सर मला वाटतं असं इथं थांबून काहीच होणार नाही. तुम्ही मॅडमना थांबवत का नाही? आपण त्यांना तिथे एका गेस्ट रूम मध्ये बसवू, कामगारांना शांत करू आणि मग वाटल्यास पुन्हा त्यांना तिथे येऊन जाऊ. नाही केटी, त्यांना असं मध्येच थांबून नाही जमणार. तेव्हा ना ते पोचले असतील तिथे आणि आपण जरी थांबवलं ना त्यांना, ते खूप ऑड वाटेल. सर, मग तुम्ही का नाही थांबत त्यांच्यासोबत? तुम्हाला पाहून कामगार शांततेने राहतील. नाही नाही, त्यांना आपल्यापैकी कोणीच रिप्रेझेंटेटिव्ह नकोय. एक्झॅक्टली, त्यांना एकट्याला बघायचंय, त्यांना कामगारांशी बोलायचंय. मी काय म्हणतो, आपण एक करू शकतो. आपण ना कामगारांचा अर्धा दिवसाचा पगार कट करूया. नाही नाही, असं जर का केलं नाही ना तर शेपारतील ते. सर, मला वाटतं ते नंतरचं नंतर बघू, पण आधी डीलचं काय? Hello, how's the work going on? Hello, how's the work atmosphere? Is it good? सकाळी चाललेलो, फर्स्ट होते ना. होय होय ताई, ती तिकडे पुढे गेलात ना, डावीकडे वळा. Can anyone to show me the process, please? मोर जायचंय. English. गुड मॉर्निंग. Oh, good morning. I am Rani. Rani Kapse. I am law student and now I work in factory. Oh, so nice to meet you, Rani. Could you please to show me around? Okay. Come. This is a new machine. We use this to press the disc. Nice. Yes. एक प्रॉब्लेम झालाय. Problem? Any problem? No problem. Come. लाईनीतली शेवटची मशीन चालू होत नाही. अरे, here we do quality check at very first level. Yes, please see. अरे मग मला असं वाटतं त्याचं ना ऑइलिंग कमी झालं असेल, ते बघ ना जरा. Oil? What oil? He's saying we have to put oil in machine, refill oil in machine. Oh, I see. Yeah. Come.
मला काय कळे ना, मी त्याला फोन लावतो, तू त्यालाच सांग तर. हा. Phone? I heard phone. No. Daily work. He's your assistant. हा no. ए गोट्या ओळख करून दे ना. मी आम गोट्या, राणी फ्रेंड, कामगार अल्सो. No, come. Friend. Come. Yeah. So this is the last unit of this section. Huh? Yes. This is the layout. Here you can see everything. हे बघ ऐक, मला असं वाटतंय ना, एकतर मशीन मध्ये कचरा घुसला असेल, नाही तर त्याची ऑइल लेवल कमी झाली असेल. तर मशीन खोल, मग त्याच्यामध्ये एक आतमध्ये नट आहे, त्या नट मधला सगळा कचरा क्लीन कर, मग परत ते मशीन टाक आणि मशीन रिस्टार्ट कर आणि मग ऑइल लेवल चेक कर. मग गरज पडली तर त्याच्यात ऑइल फिल कर, मग ती सुरू होईल. हा झाली मशीन चालू. ग्रेट. Great. What's so great? गॉड इज ग्रेट. He's funny. Now we can go to next unit. Great. Yeah. काय चाललं असेल तिकडे? वर्कर्सने काही गोंधळ तर नसले घातला. आणि हे जर डेलिगेट्सने बघितलं तर ही ऑर्डर नाही इंद्रा, ही ऑर्डर आपल्याला मिळायलाच हवी. इंद्रा, यू हॅव टू डू समथिंग. मला असं वाटतं मी स्वतःच जाऊन बघायला पाहिजे. असं इथे थांबून काही करणार नाहीये. गजा, काय झालं तिकडे? प्लॅन सक्सेसफुल? परिस्थिती गेली ना आता बाहेर? अहो नाही ना साहेब, म्हणजे सगळं उलटच झालंय साहेब. कामगार सगळे कामाला लागले ना. असं कसं शक्य आहे गजा? आपला प्लॅन सेट होता, कामगार भडकले होते ना. अहो सगळा गेमच पलटी झाला साहेब. ती राणी आली परत आडवी, तिने कामगारांना समजून सांगितलं आणि सगळे कामगार परत कामाला लागले. कामगारांना भडकवायचं होतंस ना तू? अहो मी केला ना प्रयत्न, सगळे ऐकायला तयार होते माझं, पण ती राणी मध्ये आली. मला त्या पोरीचं कौतुक नको सांगू. तुला मी तिचं कौतुक करण्याचे पैसे नाही देत गजा. आणि कोण कुठली ती आत्ता आलेली मुलगी, टीचबर पोरगी तुला जड जाते. ती जर का माझ्या टीम मध्ये असती ना गजा, तर माझी सगळी कामं झाली असती. कसलं लीडर तू? राजीनामा दे आणि घरी बसाल. हो इंद्रा, आपलं काही खरं नाही. का? काय झालं तिकडे? इंद्रा, आय डोंट थिंक विल क्रॅक दिस डील. विक्रांत, असं का बोलतोयस तू? तिला जर का खोटी माहिती सांगितली जात असेल तर गैरसमज होणारच ना. व्हॉट्स रॉंग विथ यू? खोटी माहिती कोण आणि का देईल त्यांना? मी राणीला तिच्याशी बोलताना पाहिलं. तिचा काय संबंध तिच्याशी? आत्ता जॉईन झाली आहे ती, गैरसमज होणारच ना. अरे पण ती असं का सांगेल त्यांना? तुझ्यावरचा राग काढण्याची आयती संधी मिळाली तिला इंद्रा. तुझ्या नियमांचा ते सगळ्या कामगारांना जाच वाटतो आणि ती त्या क्लायंटला हेच सांगत असणार. नाही, मी असं नाही होत. ही मुलगी मला या फॅक्टरीत नको आहे.